महाराष्ट्र देशात कुठलीही चळवळ असो की मोठं आंदोलन असो त्याचा केंद्रबिंदू ठरतच असतो. आपल्या महाराष्ट्रात जे काही घडलं, पक्ष फोडण्यात आले, ते मी पाहिलं आणि त्याचं मला कुठं ना कुठं खंत वाटली की पक्षांचं मी पर्सनली समर्थन करतो न करतो ते इम्पॉर्टंट नाहीये, पण आपल्या महाराष्ट्राचे पक्ष आहेत ते, आणि कुठं ना कुठं ते पक्ष मराठी माणसाला रिप्रेझेंट करतात. आपले इंडियाचे जे चीफ जस्टिस आहेत सूर्यकांत, त्यांनी जेव्हा काही मुलांना म्हणले की हे मुलं बेरोजगार आहेत, आळशी आहेत, यांना काही काम धंदे नाही म्हणून हे सिस्टमला नावं ठेवतात आणि हे कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे आहेत. जी सरकार अहंकारीपणे म्हणायची इस सरकार में इस्तीफे नहीं होते, त्या सरकारला म्हणावं लागलं की लोकांच्या डिमांडमुळे आम्ही राजीनामा घेतोय. तो कुठे ना कुठे हा देशाच्या युवकांचा विजय जे घाबरले नाही. महाराष्ट्र देशात कुठलीही चळवळ असो की मोठं आंदोलन असो त्याचा केंद्रबिंदू ठरतच असतो. याच महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर येथे एक मुलगा जो 12वीपर्यंत संभाजीनगरमध्ये शिक्षण घेतो, नंतर पुण्यात जातो आणि नंतर अमेरिकेत जाऊन एक छोटंसं इंस्टाग्राम पेज काढतो. पण त्याच्या या भावनेला, त्या पेज मागच्या भावनेला एवढा प्रतिसाद मिळतो की आज त्याचं एका आंदोलनात रूपांतर होतं आणि कधी नव्हे ते 12 वर्षामध्ये शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ येते. माझ्यासोबत अभिजित दिपके आहेत. अभिजितजी, तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यू घेतला असेल, म्हणजे सॉरी आपण मिलेनियल्स आहोत म्हणून म्हणतो, अभिजित म्हटलं तरी हरकत नाही. अभिजित, एक लहानपणी ट्रिगर असतो, एक कुठं ना कुठं बॅक ऑफ द माइंड काहीतरी किक करतं, म्हणून व्यवस्थेमध्ये आपण येतो. काय असं घडलं होतं आयुष्यात की हे सगळ्या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये यावं वाटलं आणि वडिलांचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असताना, शहरात शिक्षण झालेलं असताना सोशिओलॉजीमध्ये जावं वाटलं? नाही सर, आधी तर लहानपणी मला क्रिकेटर बनायचं होतं, जसं प्रत्येक मुलाला वाटतं तसं मलाही वाटायचं की मी क्रिकेटर बनावं. पण एक नंतर 10वी-12वीला जेव्हा आलो मी, तेव्हा जसे प्रत्येकाच्या घरातले म्हणतात प्रत्येक मुलगा तेंडुलकर नसतो बनत, तसं माझ्या वडिलांनी मला तेच सांगितलं की प्रत्येक मुलगा तेंडुलकर बनत नसतो आणि आपण काही असं काही करू नाही शकत, शिक्षणावर थोडं लक्ष दे आणि त्यातूनच आपलं घर चालेल, त्यातूनच जे काही लाईफ स्टेबल होईल. मग त्यामुळे मी शिक्षणासाठी पुण्यात गेलो आणि पुण्यात गेल्यानंतर थोडं एक्सपोजर वाढलं माझं. तिथं बरेचसे आंदोलनही होत होते. MPSCचं आंदोलन तेव्हा होतं, मला वाटतं 2017च्या याच्यात. तर त्या आंदोलनात मी असंच कुठेतरी शेवटीला जाऊन उभा राहिलेलो. तर तेव्हा ते सगळं पाहिलं. पुण्यात गेल्यानंतर पाहिलं मी. नंतर माझं पुण्यात शिक्षण चालू असताना मला एक इंटर्नशिपची ऑफर भेटली. मी अप्लाय केलं होतं आणि ते आम आदमी पार्टीसोबत. तर कुठं ना कुठं माझ्या मनात असं होतं की देशाचं जे राजकारण आहे ते खूप, म्हणजे जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून राजकारण हे फक्त म्हणजे कुठे ना कुठे धर्मावर जास्त असतं, जातीपातीवर जास्त असतं. ते मला कधीच पटलेलं नव्हतं. आणि जेव्हा मला दिसलं की एक पक्ष आहे जो एज्युकेशनवर काम करतोय, हेल्थकेअरवर काम करतोय, तर मला वाटलं अरे इथे इंटर्नशिप करून बघू, आपल्याला थोडं एक्सपिरियन्सही भेटून जाईल. मग आम्हामध्ये पक्षासोबत मी एक 2-2.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी अमेरिकेला गेलो 2024च्या दरम्यान. तर मागची 2 वर्ष मी तिथेच होतो. तिथं असताना देशाचे जे काही घडामोडी होत्या त्या मी बघायचो. आपल्या महाराष्ट्रात जे काही घडलं, पक्ष फोडण्यात आले, ते मी पाहिलं आणि त्याचं मला कुठं ना कुठं खंत वाटली की पक्षांचं मी पर्सनली समर्थन करतो न करतो ते इम्पॉर्टंट नाहीये, पण आपल्या महाराष्ट्राचे पक्ष आहेत ते, आणि कुठं ना कुठं ते पक्ष मराठी माणसाला रिप्रेझेंट करतात. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, प्रत्येक राज्यात काही पक्ष असतात जे त्या राज्यासाठी गरजेचे असतात, तिथल्या लोकांसाठी गरजेचे असतात. तर असं जर सगळ्या पक्षांना संपवत आले, तुम्ही रिजनल पार्टीजला संपवत आले, तर मग काय मोनोपोली करायची का देशात? काय फक्त एक पक्षाचं आणि त्यांचाच सगळ्या देशावर राज? ते कुठं ना कुठं मला खटकायचं भरपूर. आणि त्यामुळे मी ट्विटरवरही बऱ्याचदा लिहायचो की जे काही चालू आहे, ऑथॉरिटेरियनकडे आपण वळत चाललो आहे, ते मला कुठं ना कुठं खंत वाटत होती त्याची, आणि लोकशाही कुठं ना कुठं धोक्यात येत होती. कारण की मीडिया ज्या प्रकारे वागत होती आणि जे मीडियावाले सरकारला प्रश्न विचारत होते, त्याच्यात काही पत्रकारांनाही अटक झाली. पत्रकारच काय, जे सामाजिक कार्यकर्ते, सोशल ॲक्टिव्हिस्ट, त्याही बऱ्याचशा लोकांना अटक करण्यात आली. ते कुठं ना कुठं दिसत होते की हा आपला देश नाही आहे, ही लोकशाही नाही आहे आणि असं नसलं पाहिजे. त्यामुळे मी ट्विटरवर बऱ्याचदा माझ्या पॉलिटिकल ओपिनियन्स ठेवायचो. आणि त्याच दरम्यान जेव्हा मी आपले इंडियाचे जे चीफ जस्टिस आहेत, आपले काय त्यांचं नाव, मी नाव विसरलो त्यांचं, सूर्यकांत, त्यांनी जेव्हा काही मुलांना म्हणले की हे मुलं बेरोजगार आहेत, आळशी आहेत, यांना काही काम धंदे नाही म्हणून हे सिस्टमला नावं ठेवतात आणि हे कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे आहेत, ते मला कुठं ना कुठं खूपच जास्त वाईट वाटलं की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, तुमचं काम आहे संविधानाची रक्षा करणं आणि त्या संविधानात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे.
त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशननुसार आपण सिस्टमलाही क्रिटिसाइज करू शकतो, सरकारलाही क्रिटिसाइज करू शकतो आणि गरज पडली तर कोर्टालाही क्रिटिसाइज करू शकतो. तर तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्यांचं काम आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची रक्षा करणं, ते लोकांना कॉक्रोच सोबत कसं काय कम्पेअर करू शकतात, ते पण फक्त क्रिटिसाइज करण्यासाठी. तर ती गोष्ट मला कुठं ना कुठं खटकली आणि त्यामुळे मी म्हणलं व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं, आपण पाहिले सगळे कॉक्रोच एकत्र आले, मोठं आंदोलन उभा झालं आणि त्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. जी सरकार अहंकारीपणे म्हणायची ये इस सरकार में इस्तीफे नहीं होते, त्या सरकारला म्हणावं लागलं की लोकांच्या डिमांडमुळं आम्ही राजीनामा घेतोय. तो कुठं ना कुठं हा देशाच्या युवकांचा विजय, जे घाबरले नाही, ज्यांनी लाठी चार्ज नंतर पण आंदोलन सुरू ठेवलं. या आंदोलनानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता जोशी जे नवीन शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, किंवा नवीन जे बिल संसदेमध्ये सादर झालंय यामध्ये तुम्ही ते जर ऐकलं असेल तर यामध्ये काय असायला हवं होतं, किंवा काय असायला हवं असं तुम्हाला वाटतं, आणि अपेक्षा काय आहेत नवीन शिक्षण मंत्री? पहिले तर नवीन शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्याबद्दल मला खूपच निराशा झालेली आहे, कारण की त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला जिथं ते बिल्किस बानोंच्या बलात्काऱ्यांचं हार माळा टाकून स्वागत करत होते. तर देशाचा शिक्षण मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करणारा किंवा समर्थन करणारा कसं काय असू शकतो? ज्या मुली या शाळेत शिकताय, कॉलेजमध्ये शिकताय, त्यांच्या मनात काय असेल? आमचा शिक्षण मंत्री एक बलात्काऱ्यांचा समर्थक आहे. ते अतिशय वाईट झालेलं आहे. आणि दुसरं जे बिल आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे, कडक कारवाई झालीच पाहिजे. पण त्या बिलमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या ह्या आहेत की पेपर लीक झाल्यावर काय काय झालं पाहिजे. याचा अर्थ सरकार गृहीत धरून चालते की पेपर तर लीक होणारच. तर मला वाटतं त्याच्यावरनं फोकस थोडा पेपर लीक कसा नाही झाला पाहिजे यावर काम करणं गरजेचं आहे. कारण की जर पेपर लीक झाला, तुम्ही कारवाई करा, कारवाई केलीच पाहिजे, पण पेपर लीकमुळे ज्या मुलांचं नुकसान होईल त्याचं काय? आता येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 1-2 दिवसांवरती तुमच्या पक्षाची कोर कमिटीची मीटिंग संभाजीनगरमध्ये पार पडतीये. काय अजेंडा या मीटिंगमध्ये असणार आहे नेमकं? कारण तुम्हाला पत्रकारही विचारतायत, तुमचे समर्थकही विचारतायत की याचं राजकीय पक्षात लवकरच रूपांतर होतं की काय या चळवळीत? नाही, आम्ही जी आमची कोर्टिंगची मीटिंग बोलवली ती यासाठी बोललेली की याच्या पुढे आमचा रोडमॅप काय असला पाहिजे, संघटन कशा प्रकारे वाढवण्यात आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत अजून जास्त चांगल्या प्रकारे कसं काय पोहोचता येईल आपल्याला, आणि कसे मुद्दे समजून घेता येईल लोकांचे, ते करायचं आम्हाला. तर त्यासाठी आम्ही कोर कमिटीची मीटिंग बोललेली. पण आतापर्यंत कुठलंही याचं एक रोख असं ठोक स्वरूप आपल्याला बघायला नाही मिळालं. एक बॉडी जी होती तुमची ती त्यासाठी. आंदोलनापुरती होती. मग आता यापुढे प्लॅटफॉर्म कुठला असणार आहे तुमचा? एक संघटना म्हणून की पक्ष म्हणून की कसं? नाही, आमचा एक पब्लिक प्रेशर ग्रुपच असणार आहे आणि त्यालाच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. ओके, म्हणजे पॉलिटिकल त्याच्यामध्ये काही चर्चा? नाही, सध्या तरी आमची तशी काही चर्चा नाही. नक्कीच. राजकारणाशी जर आपण बघितलं तर अनेक पक्षांचे लोक तुम्हाला व्यासपीठावरती आंदोलनादरम्यान भेटायला आले होते. खास करून महाराष्ट्रात तुम्ही सध्या आहात, तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी तर तुमचं समर्थन केलं, वेळोवेळी कौतुक केलं, आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात एक विशेष आपुलकी असल्याचंही बघायला मिळालं. पण त्याचसोबत शिंदेच्या शिवसेनेचेही नेते आमदार तुम्हाला भेटायला आले, त्याच्यामुळे त्यांच्या अंतर्गतमध्ये कुठे ना कुठेतरी नाराजी बघायला मिळाली. याबद्दल काय सांगा? नाही, आता मला म्हणजे उद्धव सरांचा पाठिंबा भेटला आहे. NCPचे शरद पवार साहेब पण आले होते, सुप्रियाताई पण होत्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि आता आपण पाहिलं की जे सरकारमध्ये बसले लोक आहेत ते सुद्धा आलेले भेटायला. तर मला असं वाटतं जो आम्ही मुद्दा उचलला होता तो कुठं ना कुठं गरजेचा होता देशाच्या भविष्यासाठी. आणि जितक्या लोकांनी पाठिंबा दिला, जितके लोक मला भेटायला आले, राजकारणातले मोठे मोठे आमदार असो, खासदार असो, त्या सगळ्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली की मुद्दा खूप चांगला उचलला होता, गरजेचा मुद्दा होता, आणि जे आंदोलन झालं ते या देशासाठी खूप गरजेचं होतं, कारण की भविष्याचा प्रश्न होता मुलांच्या. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही राजकीय भूमिका घेतली किंवा राजकीय पक्षांना सपोर्ट एक संघटना म्हणून करण्याची तुमच्यावर वेळ आली, तर तुम्ही कोणाला समोर बघता? नाही, आम्ही असं राजकीय पक्षांना कोणाला समर्थन करणार नाहीये. राजकीय भूमिका आमची असेल, कारण की आमचा जो लढा आहे तो सिस्टम सोबत आहे, आणि सिस्टम ही कुठं ना कुठं सगळे राजकीयच आहे ही सगळी सिस्टम. तर ज्या ज्या राजकीय मुद्द्यांवर आम्ही बोलू ते त्या मुद्द्यानुसार बोलू, काय गरजेचं तेव्हा बोलायचं त्यावर आम्ही ठरवू. बाकी कुठल्याही पक्षाचा विरोध किंवा सपोर्ट असं आम्ही काही करणार नाही. म्हणजे जी सुरुवातीची आपची जी भूमिका होती तशीच? हां, आमची तशीच भूमिका की हे बघा, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं की हे एक युवकांचं प्लॅटफॉर्म बनलेलं आहे. CJP ही युवकांची आवाज आहे, आणि या युवकांना असं वाटतं की सगळ्या पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत ते कुठे ना कुठे डिस्कनेक्टेड आहे यांच्यासोबत. तर आम्हाला या युवकांचा आवाज पुढे आणायचा आहे, जेणेकरून यांचे जे मुद्दे आहेत ते राजकारणाचे केंद्रबिंदू ठरू शकतात. पण आज जे तुमच्या समर्थनार्थ पक्ष मैदानामध्ये उतरले होते मुंबईमध्ये, जसं की ठाकरे बंधू आले,
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सुद्धा आयडिओलॉजी प्रॉपरली हिंदुत्वाचीच आहे. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यांवरून जे आहे आपण बघितलं होतं की तरुणांना काही वर्षांपूर्वी परीक्षेच्या वेळेस मारहाण झाली होती. त्यांचंही असं राजकारण आहे, पार्श्वभूमी तशी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने या गोष्टींकडे बघता? आणि त्यामुळे आम्ही सारखं म्हणतो ना की आमचं जे काही राजकीय भूमिका असेल ती मुद्द्यांवर असेल. आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगळी असू शकते, नसलीच पाहिजे. एवढा मोठा देश आहे आपला, आपल्या देशामध्ये एवढे जाती धर्म आहेत, तर सगळेच लोक एका आयडिओलॉजीचे असू शकत नाही आणि ते नसलेही पाहिजे. तसं असलं तर मग ते अर्थ काय भारत देशाला? डायव्हर्स कंट्री आपला. तर आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते आणि आयडिओलॉजी वेगळी असून पण सगळे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला, ही मोठी गोष्ट आहे. तर कुठं सगळ्याच राजकीय पक्षांना वाटतं की शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि युवक आता हे जे पुढे जाऊन देशाचे भविष्य घडवणार आहे त्यांचं ऐकलं पाहिजे. छत्तीसगडमध्ये जे पेपर लीकचं प्रकरण झालेलं आहे, या संदर्भात तुम्ही रांचीमध्ये जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट किंवा त्यासाठी आंदोलन करणार आहात? हो, झारखंडमध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्यांच्यासोबत मी कालच रात्री बोललो आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला. आम्ही सांगितलं आमच्याकडून जे काही लागत असेल तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या जे काही डिमांड्स असतील त्याचा आम्ही त्याला पूर्णपणे सपोर्ट करतो. आता थोडे हलके फुलके प्रश्न विचारतो. अभिजित दिपके यांचा राजकीय आयडल कोण? माझं राजकीय आयडल बघायला गेलं तर माझे असतील महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि आंबेडकर. कारण हे महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य जेव्हा मिळवून दिलं तेव्हा इतर देशही होते जे स्वातंत्र्यासाठी लढत होते. एक उदाहरण द्यायला गेलो मी क्युबाचं. क्युबाही स्वतंत्र झाला, पण तो कशा प्रकारे झाला? तो हिंसाच्या द्वारे झाला आणि त्याच्यामुळे क्युबामध्ये कधी लोकतंत्र बनलं नाही. त्यामुळं मला वाटतं महात्मा गांधींनी जे अहिंसेच्या रस्त्यावर चालून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळंच आपला देश हा स्टेबल आहे. नाही तर आपलाही देश कुठं ना कुठं क्युबासारखा किंवा रशियासारखा एक डिक्टेटरशिप बनवून राहिला असता. आणि त्यानंतर मी येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं या देशात जन्मलेले आजपर्यंत सगळ्यात मोठे इंटेलेक्च्युअल होते. कारण की त्यांनी आपल्याला तेव्हा ते अधिकार दिलेत जेव्हा आपल्याला ते अधिकार माहितीही नव्हते. अमेरिकामध्ये जवळपास 100-150 वर्षानंतर त्यांच्या इंडिपेंडन्सच्या महिलांना अधिकार भेटले वोट करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना लगेच सगळे अधिकार देऊन टाकले. आणि एक झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा बरेचसे लोक त्यांना एक दलित नेता म्हणून किंवा एक दलित समाजाचाच माणूस म्हणून बघता, पण ते चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसोबत सगळ्यात जास्त कोणासाठी केलं असेल ते महिलांसाठी केले. दलित मला वाटतं किती टक्के असतील आपल्या भारतात? 15% असतील. महिला 50% आहेत ना, आणि त्या प्रत्येक जातीच्या आहेत, प्रत्येक धर्माच्या आहेत. त्या महिलांना राईट टू एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं जेव्हा आपल्या देशात महिलांना शिकायला पाठवत नव्हते. महिलांना त्यांनी राईट टू एम्प्लॉयमेंट दिलं की महिलाही काम करू शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी जे केलं, महिलांना प्रॉपर्टीचा राईट दिला की आई बापाची जर संपत्ती असेल तर त्याच्यात महिलांचाही अधिकार आहे. जर डॉक्टर बाबासाहेब नसते तर आजही आपल्या देशातल्या महिला कुठं ना कुठं संघर्ष करत असत्या त्यांच्या बेसिक फंडामेंटल राईटसाठी. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका समाजापुरतं ठेवू नये अशी माझी म्हणजे एक रिक्वेस्ट आहे. आणि मला खंतही वाटते की एवढा मोठा माणूस ज्याने पूर्ण देशाचं भलं केलं आहे, देशाच्या प्रत्येक माणसाचं चांगलं केलं आहे, त्याला आपण काय एका समाजापुरतं लिमिटेड ठेवतो. आणि जय भीमचा जो नारा आहे तो नारा एका समाजाचाच नाही, तो नारा प्रत्येक त्या माणसाचा आहे ज्याचं शोषण केलं जातं सिस्टमकडून. तो नारा प्रत्येक अशा माणसाचा आहे जो अन्यायविरोधात लढतोय. तर जय भीमचा हा नारा प्रत्येक देशवासियाचा आहे, जो संविधानाला मानतो त्यांचा नारा आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात, खास करून संभाजीनगरमध्ये आहात. चळवळीची भूमी आहे. इथून जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं, उपोषण सुरू केलं होतं आरक्षणासाठी. आणि आरक्षणाचं मुख्य कारणही विद्यार्थ्यांना किंवा त्या समाजातल्या मुलांना पुढे जाता यावं यासाठीच. त्यांची तुम्ही भेट घेणार आहात का? 29 ऑगस्ट रोजी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्यांच्या भूमिकेसोबत तुम्ही सहमत आहात का? नाही, नक्की जरांगे सरांसोबत आम्ही भेट घेऊ आणि त्यांचा जो काही मुद्दा असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण की मला काय वाटतं ना, शिक्षण त्यांचं काय म्हणणं आहे की जे गोरगरीब आहेत त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, शिक्षणात अडचणी नाही आल्या पाहिजे. मला वाटतं तसंच झालं पाहिजे. जेव्हा आपण आरक्षणाचा विचार करतो, आरक्षणामध्ये काय आपण गाडी बंगले तर नाही देते ना लोकांना काय देतोय? मुलांना आपण शिकण्याची संधी देतोय ज्या मुलांकडं त्याचे रिसोर्सेस नाही आहे. तर शिक्षण जास्तीत जास्त लोकांना भेटावं यापासून कोणाला का प्रॉब्लेम असावा? अभिजित, सध्या ना खूप ट्रोलिंगचा काळ आहे. म्हणजे कोणी कशाहून ट्रोल होईल माहिती नाही,
बट एक प्रश्न विचारावा असा वाटतो. एक नवीन पेज मी आता काल परवा इन्स्टावरती कुठेतरी बघितलं, त्याचे 6 मिलियन फॉलोअर झालेत काही आठवड्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हे आर्थिक निकषांवर देण्यात यावं. हे हा विचार खूप पटतो की कसं या विचारावर काय? मला असं वाटतं की मेरिट जी कन्सेप्ट आहे ना, ती मेरिट काय, ज्याचे चांगले मार्क येतात. चांगले मार्क कोणाचे येतात? जो चांगल्या शाळेत जातो. चांगले मार्क कोणाचे येतात? ज्याला चांगली ट्युशन कोचिंग भेटते. आणि चांगली कोचिंग, चांगली ट्युशन, चांगले शाळेत कोण जातं? ज्यांच्याकडे पैसा आहे, जे आर्थिक आणि सामाजिक प्रकारे थोडे वरती आहेत. तर मेरिट ही जी आहे ती तुमच्या फक्त मेहनतीवर डिपेंडेंट नाही आहे. तुम्ही कुठल्या घरात जन्मलेत, तुम्ही देशातल्या कुठल्या भागात जन्मले, त्याच्यावर तुमचं मेरिट डिपेंड आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मेरिटवर न जाता लोकांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली पाहिजे, ते आपण त्याच्यावर थोडं फोकस केलं पाहिजे. जेव्हा एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटेल तेव्हाच कॉम्पिटिशन इक्वल होईल ना. आता जो मुलगा मुंबईसारख्या शहरात जन्मलेला आहे, साऊथ मुंबईमध्ये जन्मला आहे, कार्टर रोडवर, त्या मुलाला सगळ्यात चांगल्याच फॅसिलिटीज भेटतील. जो मुलगा विदर्भात जन्मलेला आहे, गडचिरोली किंवा चंद्रपूरमध्ये, त्याला त्या सुविधा भेटतील का ज्या मुलाला मुंबईमध्ये भेटतात? आणि जो मुलगा मुंबईमध्ये जन्मला आहे त्याला चांगले मार्क येतील कारण की त्यांना सुविधा चांगल्या भेटल्या. चंद्रपूरवाल्या मुलाला तेवढे चांगले मार्क नाही येणार कारण त्या सुविधाच भेटलेल्या नाही. तर मग आपण म्हणू शकतो का की दोघांचं इक्वल कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि दोघांना आपण इक्वल प्रकारे बघू शकतो? नाही बघू शकत, कारण की त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं आयुष्य आणि त्यांची जी जर्नी आहे ती इक्वल राहिलेली नाही आहे. तर त्यासाठी आधी तुम्ही इक्वल ऑपॉर्च्युनिटीज द्या आणि मग त्यानंतर तुम्ही मेरिटवर बोला ना. शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे वळूया. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू असतील, मंत्री संजय शिरसाट असतील, यांच्या आणि तुमच्या भेटीवरून सुद्धा अनेक राजकीय चर्चा तर्कांना उधाण. नाही, त्यात तर ते मला अरे व्यक्तिगत भेट होती, ते मला म्हणले की चांगला मुद्दा उचललाय तो आणि देशाला खूप गरज होती या आंदोलनाची आणि युवकांचं ऐकलंच पाहिजे सगळ्यांनी, आणि जो आंदोलनाचा विजय झालाय त्यासाठी ते शुभेच्छा द्यायला आलेले होते. शेवटचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये अभिजित दिपके 2029 मध्ये अभिजित दिपकेंचा CJP कुठे असेल? राजकीय पक्ष असेल की राजकीय पक्षांशी निगडीत असलेली एक? नाही, मला सध्या तरी आम्ही नाही सांगू शकत की आम्ही राजकीय पक्ष असू, आणि हे तर मी नक्की सांगू शकतो की कुठल्याच राजकीय पक्षाशी निगडीत आम्ही नसणार. 2029 पर्यंत आमचा जो एम आहे तो हे आहे की जास्तीत जास्त युवकांना जोडावं. देशात जी बेरोजगारीची स्थिती आहे, आपल्या देशात जे बेरोजगार मुली आहेत त्याच्यापैकी 80% मुलं हे डिग्री होल्डर्स आहेत, मुली डिग्री होल्डर्स आहेत. तर आपल्या देशात सध्या डिग्री असणं हा एक घाटा ठरलेला आहे. तर त्या मुलांशी बोलावं लागेल. कोणाचं स्वप्न आहे मोठं होऊन स्विगीचा ड्रायव्हर बनावं, स्विगीचा डिलिव्हरी बॉय बनावं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय बनावं, कोणाचं स्वप्न नसतं, पण त्यांना ते करावं लागते कारण की जॉब्स भेटत नाहीये. हा जो युवा वर्ग जोडला गेला याच्या मागे नेमकं कारण काय होतं? तुम्ही वैयक्तिक कधी तुम्ही कोणाशी चॅट केलंय, तुम्हाला मुलांचे प्रश्न आले, तुम्ही त्यांना उत्तरं दिलेत, की फक्त तुम्ही जो पेज निर्माण केला आणि लोकांच्या मनात एक उद्रेक होता तो सगळ्या याच्यातून बाहेर? नाही, ते तर होतं, लोकांच्या मनात उद्रेक तर खूपच होता कारण की 2024 मध्येच आपल्याला त्याचं रिझल्टही दिसला. भाजपला जे बहुमत नाही भेटलं त्याचं कारण तेच होतं की कुठं ना कुठं बेरोजगारीमुळं आर्थिक कंडिशन जी आहे आपल्या देशाची ती खूप वाईट आहे. तर ते लोकांनी तिथंच दाखवलं होतं की लोक डिसअपॉइंटेड आहे. CJP जेव्हा फॉर्म झाली तेव्हा ऑनलाईन मी बऱ्याचशा मुलांना बोलायचा प्रयत्न केला. जितक्या लोकांशी होऊ शकेल मी तितक्या लोकांशी चॅट केला आणि मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की कशामुळे त्यांनी CJP जॉईन केले आणि ते काय विचार करतात सध्याच्या सरकारबद्दल आणि किंवा विरोधी पक्षांबद्दल. तेव्हा त्यांचं हेच म्हणणं होतं जास्तीत जास्त मुलींचं की आम्ही अभ्यास करतोय, आम्ही मेहनत करतोय, आम्ही शिकतोय, पण पेपर लीक होतो तर आमची मेहनत सगळी पाण्यात जाते आणि आम्हाला डिग्री भेटल्यानंतरही आम्हाला जॉब भेटत नाहीये. पण त्यावर कोणी बोलायलाच तयार नाहीये, कुठलाच पक्ष त्यावर बोलायला तयार नाही की देशात बेरोजगारी किती जास्त आहे. आणि सरकारचं तर काम याच्यावर आधी बोलणं. आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे, पण त्यावरही सरकार काहीच बोलायला तयार नाहीये. तर या युवकांचं म्हणणं आहे की आमच्याशी कोणी बोलायलाच तयार नाही, आमचं कोणी ऐकायलाच तयार नाही की आमची काय अवस्था आहे. त्यामुळे कुठं ना कुठं हा युवक एवढ्या मोठ्या नंबर्समध्ये CJP सोबत जुडला गेला. एक मला मगाशी इंटरव्ह्यू संपवायचा होता पण 2 लेटेस्ट घडामोडी आहेत. एक म्हणजे सुरतच्या एका व्यक्तीने ॲलिगेशन केलेलं आहे की तुम्ही फॉरेनला शिकायला गेले, तुमच्या वडिलांना पगार किती होता आणि आज हे सगळं कसं जमलं, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आय थिंक त्यांनी RTIला पण अप्लाय. नाही, मी तर माझं स्कॉलरशिपचं लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दोन्ही दाखवायला तयार आहे. मला बॉस्टन युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप दिली होती आणि अजून काही खर्च होता त्यासाठी मला एज्युकेशन लोन घ्यायला लागलं. ते मी दोन्ही लेटर दाखवायला तयार आहे. सुरतचे ज्यांनी RTI टाकली आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहे. मला त्यांना फक्त हे विचारायचं आहे, तुमचा नेता त्यांची डिग्री दाखवणार आहे का? त्यांनी त्यांची डिग्री दाखवू द्या, मी माझं स्कॉलरशिपचं लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर